माझा मितवा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत। आता अर्णव हा हळद सोडून पळालेला असतो, कारण त्याला काही झालं तरी कुठेतरी धोक्याची घंटा आहे असं वाटत असतं। त्याला ईश्वरीची खूप जास्त काळजी असते, त्यामुळे घरातही सगळीजण अस्वस्थ असतात, कारण अर्णव मध्येच हळद सोडून निघालेला असतो। दुसरीकडे आता राकेश जो असतो तो आता चालत असतो ईश्वरी सोबत। खरं तर दोघंही जण जे आहेत ती देवदर्शनासाठी निघालेली असतात, पण मध्येच ना राकेश नाटक करू लागतो आणि राकेश नाटक करत असतानाच आता तो ईश्वरीला म्हणतो की सॉरी ईश्वरीजी, पण मला नाही जमते। ईश्वरी म्हणते की काय झालं आहे तुम्हाला? त्याच वेळेला ईश्वरीला तो सांगतो की मला ना चक्कर येते, मला पुढे चालायलाही जमत नाही आहे, मला सुधरत नाही असं काहीच तो आता ईश्वरीला बोलतो। ईश्वरी खूपच जास्त बिथरते। राकेशला समोर हॉटेल दिसतं। राकेशला समजून जातं आता हीच संधी आहे आपल्याला आपल्या ताब्यात जी आहे ती ईश्वरी मिळवायची। त्यामुळेच तो आता पूर्ण तयारीनिशी आता कामाला लागलेला असतो। खरं तर समोर हॉटेल बघूनच त्याने नाटक केलेलं असतं। तो आता ईश्वरीला सांगतो की मला नाही जमत आहे, सॉरी, पण आपण पुढचा प्रवास करू शकत नाही। त्याच वेळेला ईश्वरी म्हणते मग आपण आता काय करायचं? त्यावेळेला ईश्वरीला आता तो सांगतो की आपण या समोर असलेल्या हॉटेलमध्ये थांबूया, थोडा वेळ मी आराम करतो, मला बरं वाटलं ना मग आपण निघूया असं देखील ईश्वरीला तो म्हणतो। पण ईश्वरीला कुठेतरी हे मान्य होत नसतं, कारण या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत या ईश्वरीला कळत असतात आणि म्हणूनच ईश्वरी या सगळ्याला नकार देत असते। ईश्वरी म्हणत असते की नको, आपण यांना लवकरात लवकर निघायला हवं, आपल्याला इथे यायला उशीर होईल, आपल्याला जायला हवं असं बोलूनच ईश्वरी जी आहे ती राकेशला तिथून जायला सांगत असते। पण इथे राकेश काही ऐकत नसतो, कारण राकेशसाठी ही सुवर्ण संधी असते। राकेशला माहिती असतं की ही संधी आहे ज्यामध्ये आपल्याला त्या ईश्वरीवर चांगलाच ताबा मिळवता येईल, कारण ईश्वरीच्या बाबांना माहिती झालेलं आहे की त्यांच्यावर हल्ला करणारा दुसरा तिसरा कोणी नाही तर मी आहे। मग पुन्हा मला ते आणि माझं आणि ईश्वरीचं लग्न लावून देणार नाही। आता ही संधी आहे, या संधीचं सोनं करायला हवं असं देखील आता वाटत असतं आणि म्हणूनच आता ईश्वरीवर तो चान्स मारायचा ठरवतो। ईश्वरीला तो आता नाटक करून दाखवत असतो आणि म्हणतो की ईश्वरीजी मी खरंच सांगतोय मला नाही जमते। मध्येच काय कोपऱ्यात जाऊन उलटी यायचं काही नाटक करत असतो आणि भलती सलती त्याची नाटकं सुरू असतात, मध्येच काय त्याचा श्वास अडकत असतो। ही सगळी नाटकं त्याची आता ईश्वरी बघत असते। ईश्वरीला तर आता भयानक असा धक्काच बसलेला असतो। दुसरीकडे अर्णव जो आहे तो ईश्वरीच्या शोधातच आता बाहेर पडलेला असतो। त्याला काही झालं तरी सुद्धा आता ईश्वरीपर्यंत पोहोचायचं असतं, तर त्याला समोरच आता राकेशची बाईक दिसते, त्यामुळे आता त्याला संशय येतो की काहीतरी आहे। तर दुसरीकडे मात्र आता राकेश समोर असलेलं हॉटेल हे आता ईश्वरीला दाखवतो। तो म्हणतो की थोडा वेळ ना मी आराम करतो रूममध्ये, म्हणजे कसं मला बरं वाटेल, मग आपण पुढच्या प्रवासाला निघूया। खरं तर ईश्वरी आधी या सगळ्याला नकार देत असते, पण आता ईश्वरीला त्या राकेशची अवस्था सुद्धा जाणवते आणि ती म्हणत असते की चालेल ठीक आहे, आपण थोडा वेळ थांबूया, तुम्हाला बरं वाटलं की लगेच आपण निघूया, चालेल का? तर ईश्वरीने आता असं म्हटल्यावर राजेश जो आहे तो या सगळ्यासाठी खरं तर तयार असतो, पण आता तो नाटक करू लागतो, कारण त्याला जे काही हवं आहे ते साध्य करायचं असतं आणि म्हणूनच तर तो नाटकं करत असतो। तो म्हणत असतो की राहू दे, तुमचा बहुतेक माझ्यावर विश्वास नाही आहे म्हणून तुम्ही मला म्हणताय की आपल्याला इथे जायला नको, म्हणून राहू दे, तुम्हाला जर तसं वाटत असेल ना तर आपण नको थांबायला तिथे, आपण एक काम करूया, लवकरात लवकर आहे ना आपण देवदर्शन करूया आणि मग घरी जाऊया, मला त्रास होतोय ना, होऊ दे, मी करेन त्रास, असं काहीसं आता मूर्खासारखा तो बडबडत असतो। मग आता ईश्वरीला सुद्धा त्या राकेशबद्दल खूप जास्त वाईट वाटतं। ती म्हणू लागते की नाही चला चला, मी तुम्हाला घेऊन जाते, आपण जाऊया, आणि असं बोलून ती आता राकेशचा हात धरते आणि त्या हॉटेलच्या दिशेने त्याचा हात धरून घेऊन चाललेली असते। खरं तर आता त्या ईश्वरीला माहीत नसतं की तिच्यासोबत काय होणार आहे। बेचारी ईश्वरी त्या राकेशवर विश्वास ठेवून त्याला घेऊन चाललेली असते, पण तो एका वेगळ्याच नजरेने ईश्वरीकडे पाहत असतो। दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं की राकेशची बाईक दिसलेली असते, म्हणूनच राकेश कुठे असेल, ईश्वरी सुद्धा त्याच्यासोबत असेल ना, मग नेमकी कुठे असतील ही लोक, याचा तो शोध घेत असतो आणि तो इकडे तिकडे शोधायचा प्रयत्न करत असतो। जेव्हा तो इकडे तिकडे शोधत असतो तेव्हा त्याला कुठेही दोघंही दिसत नाहीत। मग तो आता ठरवतो की ह्यांना आजूबाजूला आपण शोधायला हवं।
लावण्या खूप टेन्शनमध्ये असते, कारण मध्येच अर्णव जो आहे तो हळद सोडून गायब झालेला असतो। आता आजीकडे देखील दोघीही जणी म्हणजेच मामी आणि त्याचसोबत आता लावण्य आलेल्या असतात। लावण्य खूपच जास्त टेन्शनमध्ये असते। आजीला ती म्हणत असते की अर्णवने हे असं करायला नको होतं, तर आजी देखील म्हणतात की हो मला कळतंय, अर्णव खूप जास्त चुकीचा वागलाय, त्याला मी आता आल्यावर विचारणारच आहे चाप, पण तो जे काही करतोय ना ते खूपच चुकीचं आहे, असं देखील आता वल्लरी जी आहे ती सुद्धा म्हणत असते। त्यावर आजी म्हणतात की दोघांच्याही पत्रिका जुळल्या होत्या तरी सुद्धा ही अशी विघ्न काय येत आहेत, काहीच कळत नाहीये, अशी विघ्न यायला नको होती असं देखील आता आजींना वाटत असतं आणि म्हणूनच आजी त्याबद्दल बोलत असतात। लावण्याच्या चेहऱ्यावर सरळ सरळ स्पष्ट दिसत असतं की ती कोणत्या टेन्शनमध्ये आहे आणि म्हणूनच आता आजी देखील लावण्याला समजावतात आणि म्हणतात की तू काळजी करू नकोस अर्णवची, अर्णव माझ्या शब्दाबाहेर नाही, काही झालं तरी मी माझ्या शब्दात त्याला अडकवून ठेवेन आणि अर्णव हा फक्त तुझाच असेल, तू काळजी करू नकोस, असं देखील लावण्याला आता आजी म्हणतात। त्यामुळे आता लावण्याला सुद्धा खूपच बरं वाटतं। लावण्या जी आहे ती आता आजीकडे बघत असते, तर आता वल्लरी सुद्धा लावण्याला सांगते की आईने तुला शब्द दिला आहे म्हटल्यावर आई शब्दाच्या पक्क्या आहेत, तू काळजी करू नकोस, अर्णव फक्त तुझा आहे आणि तुझाच राहील, देखील आता वल्लरी लावण्याला मुद्दामूनच म्हणत असते। त्यावर लावण्य ही टेन्शनमध्ये असताना आजी तिला समजावतात, त्यामुळे आता लावण्याला सुद्धा बरं वाटतं। आणि दुसरीकडे मात्र आता वल्लरीच्या मनात चालू असतं की खरं तर जी पत्रिका होती ती ईश्वरीची आणि अर्णवची जुळली होती आणि म्हणूनच तर लग्नात विघ्न तर येत नाहीयेत ना, असा विचार देखील वल्लरी मनातल्या मनात करत असते। पण आता वल्लरी मनातल्या मनात विचार करत असली तरी सुद्धा तिला असं वाटत असतं की एकदा का लावण्य आणि अर्णवचं लग्न झालं की आपल्याला जे हवं आहे ते शक्य करता येईलच। पण दुसरीकडे मात्र लावण्याला अर्णवची काळजी असते, तिला आता या झटक्यातच अर्णवसोबत लग्न करायचं असतं आणि त्यासाठी ती पूर्ण तयारीनिशी एकदम रेडी असते। तर दुसरीकडे मात्र आता ईश्वरीने त्या राकेशला त्या हॉटेलमध्ये नेलेलं असतं सोनटेकडे आणि त्याच वेळेला आता त्या हॉटेलमध्ये तिथे रिसेप्शनवरही कोणी सुद्धा नसतं। त्याच वेळेला ईश्वरी सगळ्यांना हाका मारते की कोणी आहे का इथे। त्याच वेळेला रिसेप्शनवर असणारा माणूस धावत पळत बाहेर येतो। तर आधी ईश्वरी राजेशला तिथे बसवते आणि म्हणते की तुम्ही शांत बसा, तुम्ही पाणी पिऊन घ्या, मी बघते कोणी आहे का। आणि इकडे तिकडे पाहत असतानाच तिला आता तो रिसेप्शनिस्ट दिसतो। त्याच वेळेला आता ती म्हणत असते की जरा ना एक रूम पाहिजे होती थोड्या वेळासाठी। त्यावर तो रिसेप्शनिस्ट म्हणू लागतो की इथे रूम ही फक्त थोड्या वेळासाठीच मिळते। त्यावर ईश्वरीला ही गोष्ट कळत नसते, तर राकेश मात्र एका घाणेरड्या नजरेनेच ईश्वरीकडे पाहत असतो। दुसरीकडे मात्र आता अर्णव शोध घेत असतो, तर तिथे एक मोठी भाजीवाली असते, तिच्या डोक्यावर खूप सारी भाजी असते आणि ते गाठोडं असतं। तिला आता अर्णव जो आहे तो आता ईश्वरी आणि त्याचसोबत राकेशचा फोटो दाखवतो आणि विचारतो की तुम्ही ह्यांना पाहिलं आहे का। त्यावर त्या सांगतात की हो मी या दिशेला पाहिलं आहे, ती दोघंही जण या दिशेला गेले। त्यावर अर्णव देखील आपली गाडी काढतो आणि लगेचच त्या दिशेने जायला निघतो, कारण त्याला सुद्धा आता ईश्वरीची काळजी असते, कारण त्याला माहिती आहे की राकेश काय आहे तो, राकेशने जर काही चुकीचं ईश्वरीसोबत केलं तर सगळाच अनर्थ होऊ शकतो, हे देखील अर्णवला माहिती असतं। दुसरीकडे रिसेप्शन असणारा मुलगा जो आहे तो मात्र ईश्वरीला म्हणत असतो की तुम्हाला रूम हवी होती ना, मी अरेंज करतो। पण त्याच वेळेला मात्र आता राकेश तिथे येतो आणि सभ्यतेचा आता पुतळा असल्यासारखं दाखवू लागतो आणि म्हणत असतो की आम्हाला ना 2 रूम द्या, म्हणजे कसं कोणाचा गैरसमज नको व्हायला, आमचं लग्न व्हायचं आहे, जस्ट आराम करण्यासाठी आम्हाला रूम हवी आहे, पण जरा वेगळी रूम दिलीत तर बरं होईल, असं देखील राकेश जो आहे तो आता ईश्वरीच्या समोर बोलतो। त्यामुळे आता ईश्वरीला सुद्धा खूपच जास्त बरं वाटतं। ईश्वरी सुद्धा समजून जाते की राकेश किती चांगले आहेत आणि ते माझा किती विचार करता आहेत ते। तर आता इथे पूर्णपणे माहिती भरायची असते। 2 रूम ज्या आहेत त्या आजूबाजूला दिल्या जात असतात, पण इथे राकेश जो असतो ना त्याच्या मात्र आता डोळ्यांनीच इशारे जे आहेत ते आता सुरू असतात आणि तो डोळ्यांनी इशारे समोर असलेल्या रिसेप्शनवरच्या माणसासोबत करत असतो आणि त्याला माहिती आहे की हा जो काळ आहे तो आपल्यासाठी एकदमच बेस्ट काळ आहे आणि याच दिवसांमध्ये आपल्याला जे हवंय ते सार्थकी आपण लावू शकतो। आज काही या जिलेबीला आपण सोडणार नाही, आज आपल्या हाती ही जिलेबी लागलेलीच आहे, असं देखील तो म्हणत असतो। तर दुसरीकडे मात्र आता
ईश्वरी पूर्णपणे आपली माहिती भरते त्या कॅटलॉगमध्ये. पूर्ण माहिती भरून झाल्यानंतर ईश्वरीला आता 2 रूमच्या चाव्या दिल्या जातात आणि त्या दोन्ही रूम आजूबाजूला आहेत असं देखील आता सांगितलं जातं. त्याच वेळेला मात्र आता जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी होत असतात तेव्हा मुद्दामूनच राकेश जो आहे तो ईश्वरीच्या खांद्यावर हात ठेवतो आणि दोघंही जण रूममध्ये जायला निघतात. दुसरीकडे आजी जी असते खूप जास्त टेन्शनमध्ये असते. तेवढ्यातच अंजली तिथे येते. अंजली तिथे आल्यावर आजीला सावरत असते, पण चिंटू कुठे गेलाय काहीच कळत नाही आहे असा आजीचा प्रश्न असतो. तर अंजली म्हणते की चिंटू असाच जाणार नाही, काहीतरी तसंच कारण असेल, येईल तो. मग आता मला असं वाटतं की सगळं काही व्यवस्थित व्हावं यासाठी तर मी करत आहे ना असं आजी अंजलीला म्हणते. जावई बापूसुद्धा कुठे दिसत नाहीत. त्यावर आता अंजली राकेशबद्दल सांगताना म्हणते की ते ना जरा मार्केटमध्ये गेले आहेत फुलं आणण्यासाठी. मी कॉलही करत होते पण ते रिसीव्ह करत नाही आहेत असं काहीसं अंजली आजीला सांगू लागते. आजी म्हणत असते, अगं तुझा संसार जसा सोन्याचा सुरू आहे ना सुखाचा, तसं मला देखील वाटतं ना की अर्णवचा संसारही मार्गाला लागावा म्हणून मी झटते. पण या आपल्या चिंटूला खरंच काही कळत नाही. असाच सगळं अर्धवट सोडून जायची काही गरज होती का? त्याला येऊ दे, मी तर त्याला चांगला जाब विचारणार आहे असं देखील आता आजी ज्या आहेत त्या अंजलीला बोलत असतात. अंजली आजींना सावरत असते. तर दुसरीकडे आजींना आता त्यांच्या जावयाचं खूपच कौतुक असतं आणि त्या म्हणत असतात की असं जावई मला शोधून सुद्धा सापडणार नाही. दुसरीकडे ईश्वरी आणि त्याचसोबत आता राकेश हॉटेलमध्ये पोचलेले असतात आणि आता ईश्वरीने त्या रूममध्ये राकेशला ठेवलेलं असतं आणि त्याच वेळेला ती म्हणते की तुम्ही आता थोडा वेळ आराम करा, मी त्या रूममध्ये जाते. त्याच वेळेला मात्र आता राकेशची नजर असते ईश्वरीवर. त्याला आता काही झालं तरी ही संधी सोडायची नसते. त्याला हा एकदम मोक्याचा चान्स मिळालेला असतो. त्याचमुळे आता तो इकडे तिकडे पाहत असतो. ईश्वरीला तो म्हणतो की काहीशी चांगली रूम नाही ना. ईश्वरी म्हणते की आता आपण गावच्या दिशेला आलो आहे तर आता आपल्याला अशीच रूम भेटणार ना, तरी बघायला गेलं तर ही बरीच आहे रूम असं बोलून ती त्याला आता शांत करत असते. त्याच वेळेला ती आता त्याला पाण्याची बॉटलसुद्धा देते आणि म्हणत असते की पाण्याची बॉटल घ्या, तुम्हाला काही लागलं तर मला सांगा, मी त्या रूममध्ये आहेच, तुम्ही तोपर्यंत ना आराम करा. डॉक्टरही संध्याकाळी म्हणाले आहेत ना येतील, जर तुम्हाला ते आधी बरं वाटलं तर उत्तमच, वाटलं ना बरं तर मला सांगा हा असं देखील तिनं सांगितलेलं असतं. कारण तिला ना आता इथे जास्त वेळ थांबण्यामध्ये कोणताही इंटरेस्ट नसतो. त्यानंतर मात्र आता ईश्वरी ही राकेशला म्हणते की चला मी येते असं बोलून चाललेली असते. पण राकेशला ना हातच्या ईश्वरीला असं घालवायचं नसतं, पण त्याच्या डोक्यात देखील बरेच प्लॅनिंग असतात. कारण ना त्याला आता ईश्वरीला आज काही झालं तरी आपल्या हवाले पूर्णपणे करून टाकायचं असतं. कारण एकदा का बाबांनी सगळं सांगितलं तर गेम संपलाच ना, मग ईश्वरी काही आपल्या हाती लागणार नाही हे सुद्धा त्याला माहिती असतं आणि म्हणूनच तर त्याने ही सुवर्णसंधी साधलेली असते. दुसरीकडे अंजली जी आहे ती आता तिकडनं जाते. अंजली गेल्यानंतर लगेच राकेश जो आहे तो दार लावून घेतो आणि त्यानंतर मात्र आता राकेशच्या डोक्यात सुरू असतं, चला आता आपलं काम झालं, आता ह्या जिलबीला आपल्या हातून कोणीही वाचवू शकत नाही. आपल्याला जे हवं होतं ते असं साध्य करता येईल असं स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता, पण चला आपले हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. आजपर्यंत बऱ्याच मुलींना मी लॉजवर घेऊन गेलो, पण हिला जरा उशीरच झाला लॉजवर घेऊन जायला असं देखील आता त्याचं म्हणणं असतं. आणि तो आता ठरवतो की आपल्याला आता हिचा काटा काढायचा असेल, हिला आपल्या जाळ्यात ओढायचं असेल तर हेच करावं लागेल. तेवढ्यातच त्याच्या फोनवर एक कॉल आलेला असतो आणि त्याला पैशाची मागणी केली जात असते. त्याला सांगितलं जात असतं की तुम्ही पैसे कधी देणार आहात. तर समोरच्या माणसाला राकेश सांगत असतो की हो मी देतो पैसे, थोडे दिवस थांबा, माझ्याकडे पैसे नाही आहेत. आणि नंतर तो असं दाखवत असतो की त्याला काहीच ऐकायला येत नाही आहे. हॅलो 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 असं बोलून तो मुद्दामूनच फोन कट करतो. आणि राकेशची जी काही चाल असते ती आता खूपच पुढपर्यंत पोचलेली असते. कारण त्याला ज्या गोष्टी हव्या असतात त्या गोष्टी काही झालं तरी साध्य करायच्या असतात आणि त्यासाठी त्याची ही चालबाजी सुरू असते. त्याने आता एका माणसाला चहासुद्धा आणायला सांगितलेला असतो आणि त्या चहामधूनच त्याने ईश्वरीचा गेम करायचा, म्हणजेच ईश्वरी सगळं काही आपल्या म्हणण्याप्रमाणे वागेल असं काहीसं करायचं ठरवलेलं असतं. दुसरीकडे आता याच हॉटेलच्या बाहेर अर्णव येऊन पोचलेला असतो आणि जेव्हा अर्णव येऊन त्या हॉटेलच्या बाहेर पोचतो तेव्हा मात्र आता अर्णव इकडे तिकडे पाहतो. तेव्हा त्याच्या लक्षात येतं की ही लोक इथे तर आली नसतील ना.
म्हणूनच तो रिसेप्शनवर येऊन सुद्धा पोचलेला असतो. तो आता बघत असतो की हे तर हॉटेल आहे आणि तिथे मागे बघतो तर एक बाई तोंडाला मास्क लावून एका माणसासोबत चाललेली असते. त्यामुळे त्याला कळून चुकतं की हे हॉटेल काही बरंच नाही आहे, हे हॉटेल तसलं आहे. आणि त्यामुळेच तो विचार करतो की नाही, ईश्वरी अशा हॉटेलमध्ये येणं शक्यच नाही. त्याला आता समजून गेलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा आपला काहीतरी चुकीचा गैरसमज होतोय. ही दोघंही जर दुसऱ्या दिशेने गेले असतील, ईश्वरी अशा हॉटेलमध्ये येणं शक्य नाही असा विचार करूनच त्या हॉटेलच्या बाहेर तो पडतो. दुसरीकडे ईश्वरी आपल्या रूममध्ये असते. ईश्वरी जेव्हा आपल्या रूममध्ये असते तेव्हा तिचं दार वाजतं. तेव्हा ती घाबरते. ती विचारते सुद्धा की कोण आहे. त्यावेळेला राकेश बाहेरून आवाज देतो की मी आहे ईश्वरीजी, दरवाजा उघडा. त्यामुळे आता ईश्वरी दार उघडते आणि जेव्हा ईश्वरी दार उघडते ना, तेव्हा मात्र ती म्हणते की तुम्हाला बरं वाटतंय का? चला चला मग आपण निघूया. तो म्हणतो अहो जरा मला बरं वाटत होतं, म्हणूनच मी विचार केला की जरा चहा घेऊया, चहा पियालं तर बरं वाटेल म्हणून मी हा चहा आणला होता, तुम्ही सुद्धा हा चहा पिऊन घ्या. पण आता ईश्वरीला इकडनं लवकरात लवकर सटकायचं असतं, कारण ते हॉटेल या सगळ्या गोष्टी तिला पटत नसतात. आणि म्हणूनच ती म्हणते की तुम्हाला जर बरं वाटत असेल तर आपण लवकरात लवकर निघूया असं देखील तिनं सांगितलेलं असतं. आणि म्हणूनच ती म्हणत असते की चला मी बॅग घेते, आपण निघूया. पण आता राकेश म्हणतो की नाही, मला अजूनही थोडं बरं वाटत नाही आहे, मी फक्त म्हटलं की आपण चहा घेऊया, मी चहा घेणार होतो म्हणून तुम्हालाही मी चहा आणून दिला, असं काहीसं आता तो म्हणतो. आणि त्यामुळेच आता ईश्वरी जी आहे ती सुद्धा आता ठीक आहे असं म्हणते. दोघंही जण विचार करतात की आता हा चहा घेऊया आणि मग निघूया. तर त्यामुळे आता ईश्वरी सुद्धा राकेश ऐकते आणि राकेशला म्हणत असते की चालेल, आपण थोडा वेळ थांबूया इथे, चहा वगैरे घेऊन झाला की निघूया आपण. तर आता राकेश जो आहे तो ईश्वरीसोबतच त्याच रूममध्ये चहा पीत बसलेला असतो. ईश्वरी जेव्हा चहाचा एक घोट घेते तेव्हा तिच्या लक्षात येतं की चहा जरा जास्तच गोड लागतोय. ती राकेशला सुद्धा म्हणते की चहा जरा जास्तच गोड आहे ना. तर राकेशही म्हणतो की आपण गावाकडे आलोय तर इथला चहा तसाच असणार, घ्या गोड म्हणून, आणि असं म्हणून तो प्यायला सांगतो. तर इकडे मात्र आता ती चहा पित असताना सुद्धा तिला एक वेगळीच सनक डोक्यात जात असते, कारण त्यामध्ये म्हणजे त्या चहामध्ये काहीतरी लिक्विड जे आहे ते मिक्स केलेलं असतं. आणि त्या लिक्विडमुळेच आता ईश्वरी जी आहे ती राकेशच्या म्हणण्यानुसार वागणार असते. म्हणजेच आता ईश्वरीला भूळ पडणार आणि भुरळ पडल्यानंतर आता राकेशला जे काही करायचं आहे ते त्याला साध्य करता येईल, त्याचसाठी त्यानं चहामध्ये ते विषारी द्रव्य मिक्स केलेलं असतं आणि त्याचा त्रास ईश्वरीला होत असतो. ईश्वरीला प्रचंड डोकंसुद्धा दुखायला लागतं. ईश्वरी म्हणते चहा काहीतरी विचित्रच चवीचा लागतोय आणि मला डोक्यात अशी सनक जाते. तर लगेचच राकेश म्हणतो की मला असं काही वाटत नाही आहे, तुम्हाला का असं वाटतंय, असं म्हणून तो तिलाच वेड्यात काढायचा प्रयत्न करत असतो. पण बिचारी जी ईश्वरी असते तिला या सगळ्या गोष्टी माहिती नसतात. तिला आता एकदम अशी चक्कर येऊ लागते आणि त्यामुळे आता राकेशच्या लक्षात आलेलं असतं की चला आपण जे काही केलंय ते आता कुठेतरी सार्थकी लागत आहे. आणि म्हणूनच तो आता खूपच जास्त खुश असतो आणि तो सुद्धा आपली चहा पित असतो. तर दुसरीकडे आता अर्णवच त्या हॉटेलमध्ये येऊन पोहोचलेला असतो आणि आता त्याच हॉटेलमध्ये पोलिसांची धाड देखील पडलेली असते. आणि त्यामुळेच आता या रूममध्ये बिचारी एकटी ईश्वरी असते आणि अर्णवही तिच्यासोबत असतो. अर्णव ईश्वरीला म्हणत असतो की बघ, आपण जर आता बाहेर नाही गेलो तर प्रॉब्लेम होऊ शकतो आणि तुला या हॉटेलमध्ये त्याने मुद्दामून आणले तुला बदनाम करण्यासाठी, तुला कळतंय का? त्याच वेळेला आता इकडे मात्र ईश्वरी पुन्हा एकदा अर्णववर आवाज चढवत असते. पण तिला अचानक चक्कर येऊ लागते. त्यावेळेला तिच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी माझ्यासोबत गडबड झाली. बाहेर पोलीस दार वाजवत असतात आणि म्हणतात की या लॉजवर धाड पडली आहे. त्यामुळे आता अर्णव जो आहे आणि ईश्वरी दोघंही जण घाबरतात. अर्णवच्या खिशात मंगळसूत्र असतात, ते मंगळसूत्र लगेच असतो ईश्वरीच्या गळ्यात घालतो आणि त्यामुळे आता अर्णव आणि ईश्वरीचं लग्न इथेच झालेलं असतं. आणि त्यानंतर पोलिसांना अर्णव आपली बायको ही ईश्वरी आहे अशी ओळख करून देतो. त्यामुळे आता अर्णवने आपली बायको ईश्वरी आहे हे सांगितल्यानंतर सगळेजण शांत बसतात. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.